आता इंटरनॅशनल मार्केट से कशा जोडलं जाणार? हे 35-40 देशाचे खेळाडू येणार आणि ते 35-40 देशाचे खेळाडू जेव्हा येतील तेव्हा ज्या ज्या भागामध्ये जे जे उत्पादन असतो त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपण टी व्हीद्वारे माध्यमाद्वारे जेव्हा रेस चालतील, समजा मावळमधून रेस निघाली तर तिथले बसलेले कॉमेंटेटर त्या भागामध्ये काय होते त्याच्याबद्दल बोलणार आहे. पुरंदरमधून जेव्हा ते रेस निघतील तेव्हा इकडे पुरंदरमध्ये GI टॅग अंजीर आहे, एक सीताफळ आहे, इकडची युनिक क्वालिटी आहे, त्याच्याबद्दल बोलतील. तर जे मार्केटमध्ये काम करणारे जे लोक असतात ना ते खूप एंटरप्राइजिंग असतात. ते इमिडिएटली कॅप्चर करतात की इकडे पोटेन्शियल आहे. ते जो पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण मार्केटसोबत याच्याद्वारे जोडण्याचं एक काम करतोय. आणि याच्यामुळे जे शेतीवर डिपेंडेंट लोक सुद्धा आहेत त्याचाही जे आताचे जे भाव मिळतात, आता जे प्रोसेस न करतात ते रो प्रोडक्ट पाठवतात, तर ते प्रोसेस करून पुढच्या काळामध्ये हे सर्व त्याचे आयटम्स जे आहे रस्तेद्वारे पाठवू शकणार आहेत. पुढचा काय फायदा होतोय? या सायकल रेसद्वारे एक नवीन चळवळ सुद्धा ग्रामीण भागामध्ये मला जास्त निर्माण होता दिसते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये हा रेसला घेऊन खूप उत्सुकता येते की आपल्या गावामध्ये शहराचे लोक सुद्धा येत नव्हते आणि आता आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या गावापासून निघणार आहेत आणि त्याला घेऊन स्पेशली तरुण पिढीमध्ये खूप उत्सुकता आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा हे खेळाडू त्या गावापासून निघतील तेव्हा तिथे तरुण पिढीमध्ये नक्की एक नवीन चळवळ निर्माण होणार आहे खेळामध्ये की आता हे गेला तर आपण पण चालून बघू आणि किती स्पीडने जातोय ते त्याची स्पीड पाहणार आणि त्याच्या अनुषंगाने तेही प्रयत्न करणार आणि त्याच्या अनुषंगाने एक नवीन खेळ आपले ग्रामीण भागामध्ये तयार होतील. त्यासाठी गव्हर्नमेंट डेफिनेटली एक वेगळा सपोर्ट उभे करणार आहे येणाऱ्या काळामध्ये सायकलिंगसाठी, ज्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय खेळाडी सुद्धा तयार करू. त्यासाठी नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर ते वेलोड्रोम असो किंवा कोचेस असो किंवा त्याचे डाएट प्लॅन असो सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट उपलब्ध करून देणार आहे. एक इंटेन्सिव्ह टॅलेंट हंट प्लॅन सुद्धा करणार आहे. पण याचा जे मॅक्सिमम फायदा आहे हे सुरुवात इथून होणार की हा रेसद्वारे आपोआप एक चळवळ जी आहे लोकांमध्ये ते आधीपासूनच निर्माण होणे चालू होते आणि मग जे टॅलेंट हंट आणि लोकांची चळवळ एक उत्सुकता हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एक नवीन खेळ आपल्या देशामध्ये निर्माण करतील ज्याचे ऑलिम्पिक्समध्ये 3rd हायेस्ट मेडल आहे.